पुण्यात गँग वॉर पेटलंय. आंदेकर कोमकर वाद पुन्हा एकदा शिगेला पोहोचलाय. हे प्रकरण फक्त गुन्हेगारीच नाही, तर राजकारण, जमीन व्यवहार, सामाजिक प्रतिष्ठा आणि कौटुंबिक संघर्ष यांचं मिश्रण आहे. पुण्यातील कोंढवा भागात दिवसाढवळ्या गणेश काळे या रिक्षा चालकाचा गोळीबार आणि कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आरोपी फरार झाले असून या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आंदेकर कोमकर टोळी युद्धातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे या घटनेमुळे मुळशी पॅटर्न सारखा थरार पुण्यात पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. चला तर मग बघूयात नेमका विषय काय आहे. नमस्कार, मी रेश्मा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. गणेश काळे हा दुपारच्या सुमारास कोंढवा भागातील खडी मशीन चौकातून पेट्रोल पंपापासून रिक्षा घेऊन जात होता. त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गणेश काळेवर 6 गोळ्या झाडल्या आणि मृत्यूची खात्री करण्यासाठी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. भर दुपारी या निर्घृण खुनाच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून कोंढवा परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या आरोपींनी गणेशवर पाळत ठेवली. त्यानंतर गणेशला रिक्षामध्ये बसू दिलं आणि रिक्षा काही मिनिटे पुढे सुद्धा जाऊ दिली. त्यानंतर गणेशला एका पेट्रोल पंपाजवळ अडवून गोळ्या झाडल्या. 6 पैकी 2 गोळ्या गणेश काळेला लागल्या. त्यानंतर त्याला रिक्षातून बाहेर खेचण्यात आलं आणि त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. भर दिवसा केलेली ही हत्या चर्चेचं कारण तर ठरलीच, पण या हत्येचा अजून एक अँगल होता आणि तो म्हणजे आंदेकर आणि कोमकर गँग वॉर. आता या गणेश काळेचा या गँग वॉरशी नेमका संबंध काय? तर हत्या झालेला गणेश काळे हा कोमकर टोळीचा सदस्य असलेल्या समीर काळेचा सख्खा भाऊ. समीर काळे हा वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे ही हत्या गँगवॉर मधून झाल्याची चर्चा आहे. 1 सप्टेंबर 2024 रोजी नानापेठेत राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली. या प्रकरणात गणेश कोमकर, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि यांच्यासह 21 आरोपींना अटक देखील करण्यात आली. वनराज आंदेकरची हत्या करताना समीर काळेनं आपल्या काही साथीदारांसह मध्य प्रदेशातून बंदुका आणून या आरोपींना पुरवल्या होत्या. त्यामुळे आंदेकर टोळीनं समीर काळेच्या भावाला टार्गेट केलं असल्याच्या चर्चा सुरू आहेत. वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली. त्याचाच एक भाग म्हणून 1 सप्टेंबर 2025 रोजी प्लॅनही आखला होता. वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपींची रेकी करण्यात आली होती, पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन उधळला. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आरती झाल्यानंतर नानापेठेमध्ये एकीकडे एका मंडळामध्ये डीजे सुरू होता आणि त्याच वेळी दुसरीकडे आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुष कोमकर हा वनराज आंदेकरच्या हत्येचा मुख्य आरोपी आणि सूत्रधार गणेश कोमकरचा मुलगा होता. हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांच्या भाच्याला म्हणजेच आयुष कोमकरला ठार केलं आणि त्याचाच बदला म्हणून वनराज आंदेकर हत्येतील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याची निर्घृण हत्या करण्यात आली. गणेश काळे खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके विविध भागात रवाना करण्यात आली होती. तर खून झालेल्या घटनास्थळी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखील आरोपींचा शोध घेतला जात असताना साताऱ्याच्या दिशेने पळून जाणाऱ्या 4 आरोपींना खेड शिवापूर येथून अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. अमन शेख, अरबाज पटेल यांच्यासह 2 अल्पवयीन मुले अशी एकूण 4 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून 2 देशी पिस्तुलं, जिवंत काडतुसे आणि 2 कोयते जप्त करण्यात आले. याशिवाय उर्वरित हल्लेखोरांचा शोध देखील तीव्र करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितलंय. गणेश काळे याने बऱ्याच लोकांकडून उसने पैसे घेतले होते आणि ते पैसे देखील तो परत करत नव्हता आणि त्यामुळे सुद्धा त्याचे अनेक अंशी वाद चालू होते अशी देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळेच हत्येचं नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आता उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाली असून पुन्हा एकदा शहरातील कायदा आणि सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता या प्रकरणात पुढे काय होतंय याच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू. अशाच बातम्या पाहण्यासाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.